लोकांनी निवडणुकीत जिरवली तरी नवनीत राणा शुद्धीवर येत नाही. नवनीत राणांचा एकेरी उल्लेख करत विजय वडेट्टीवारांनी ही टीका केली. नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोचलेली विषवल्ली आहे असं वडेट्टीवार म्हणालेले आहे. नवनीत राणा ही एक पोचलेली जातीय विष पेरण्यासाठी हे एक विषवल्ली आहे असं मी मानतो. विषवल्ली नवनीत राणा म्हणजे जात आणि धर्मामध्ये भांडणं लावून सत्तेची पोळी कशी शकता येईल अशा प्रकारची पोचलेली पाणी घालून म्हणजे जिवंत ठेवणारी ही विषवल्ली आहे. हे सगळे चिल्लर लोक आहे. या चिल्लर माणसांवर बोलायची मला काही गरज नाहीये. पण एक मी सांगू शकते की काँग्रेसनी हिरवे विषारी साप पोसून ठेवलेले म्हणून एवढे वडवड करतात. कारण हा सगळे प्रकार आता बाहेर कुठे येऊन पडत आहे. काँग्रेसच्या काळामध्ये हे हिरवे विषारी सापांना जपण्याचं काम आणि त्यांच्यावर हा सगळे प्रकरण दाबण्याचं काम काँग्रेसने केलं होतं. पण अरे बलात्कार असेल, महिलावरील अत्याचार असेल, शोषण असेल, इथे जात धर्म पंथ येतो कुठे? तिथे बुरखेवाले नव्हते. तुला कसं माहीत? नवनीत राणाला कशाच्या आधारावर बोलली? तोंडात आलं, तोंडाच्या वापा बाहेर काढायच्या. या बाईची सवय जी आहे ही इतकी जातीयवादी आणि धर्मांध जनली आहे. मला असं वाटते या चिल्लर माणसांनी टीसीएसचा प्रकरण झाला नाशिकचं तेव्हा का वडवड नाही निघाली बाहेर? तेव्हा हिरवे विषारी सापांना जपण्याचं काम करत होते, वाचवण्याचं काम करत होते. त्यांच्यावर बोला. चिल्लर लोकांनी आपल्या घरातही पाहायला पाहिजे की आमच्या घरातही मुली आहे म्हणून.